नमस्कार. माझं नाव डॉक्टर शिवानी देसाई गंगण. सम्राट आयुर्वेद परळ मधनं मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ॲक्च्युली मी सकाळी चरकसंहिता वाचत होते, चरकसंहिता पूर्वखंड. तर वाचता वाचता मला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी किंवा असा एक टॉपिक मिळाला की जो खूप महत्त्वाचा आहे आणि हा अगदी कंपल्सरी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे, असा मला विचार आला. म्हणून तातडीनं व्हिडिओ बनवायला घेतला. आजचा टॉपिक आहे अतिशय सोपा आहे, म्हणजे खूप काही असं मेजर असं काही नाही आहे, पण खूप महत्त्वाचं आहे. कारण आजचा टॉपिक आहे हा आपल्या डेली रुटीनमध्ये आपण ज्या काही चुका करतो, मेजर चुका करतो, ज्या आपल्याला कुठल्याही मोठ्या आजाराला आमंत्रण आपल्या आयुष्यात देऊ शकतात, असा हा टॉपिक आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. सो चरक संहितेमध्ये ना टोटल 13 अधारणीय वेग सांगितलेत. अधारणीय वेग म्हणजे काय, की जे वेग आपल्या शरीरात काही क्रिया झाल्यानंतर उत्पन्न होतात. एक्झाम्पल असं घ्या की आपलं शरीर, मानवी शरीर हे एक मशीन आहे. मशीनमध्ये मोठं मशीन आहे की जिथे प्रत्येक भागामध्ये मशीनच्या काही ना काहीतरी क्रिया, काहीतरी कर्म होत आहे. तसंच आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कर्म होत आहे. हे कर्म होताना भलेही ते आपल्याला जाणवलं नाही तरी देखील त्या काही क्रिया सतत आपल्या शरीरात घडत असतात आणि त्या क्रियांचा रिझल्ट म्हणून आपल्याला काही वेग येतात. वेग म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणजे अर्जेस येतात, की आपल्याला मूत्र वेग येतो किंवा मलवेग येतो किंवा शिंका येते, ढेकर येते, झोप येते, भूक लागते. हे जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे आपल्या शरीरात ज्या काही घटना छोट्या मोठ्या घडतात त्याचं एक आउटपुट, एक रिझल्ट म्हणून ते वेग आपल्या शरीरात येतात. आत्ताच्या या काळामध्ये आपण इतके बिझी झालेलो आहोत की त्या वेळेच्या बंधनापायी किंवा कामाच्या बंधनापायी, अभ्यासाच्या बंधनापायी किंवा अजून कुठल्या बंधनापायी आपण हे वेग आहेत ते आपल्याला नैसर्गिकरित्या आले असले तरीसुद्धा आपण त्यांना थांबवतो. त्यांच्यावर लगेच तातडीनं ॲक्शन न घेता आपण थोड्या वेळाने करूया किंवा थोड्या वेळाने उठूया, मग बघूया आणि मग असं करता करता ते शरीरात जे वेग आलेले आहेत ते तसेच राहतात आणि ते टॉक्झिन्स शरीरात तसेच राहिल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन कुठल्याही मोठ्या रोगाला आपल्याला सामना करावा लागू शकतो. सो अशा वेगांना आपण मुळीच शरीरात धारण करू नये आणि त्याच्यावर तात्काळ ॲक्शन घ्यावी. म्हणून एक हा छोटासा माझा प्रयत्न आहे की ह्याच्याबद्दल आज थोडीशी चर्चा केलीच पाहिजे. कारण प्रत्येक माणूस कुठे ना कुठे ह्या गोष्टी करत असतो. चरक संहितेत टोटल 13 वेगांचा उल्लेख केलेला आहे. 13 वेग ते असे की मूत्रवेग, अगदी सोपे आहेत. पुरुष वेग म्हणजेच मलवेग, शुक्रवेग, अपानवायूचा वेग, वमन वेग म्हणजे उलटी आलेली आहे पण काही कारणास्तव आपण ती दाबून तशीच आतमध्ये ठेवतोय, ते सगळं बाहेर काढत नाहीये. त्याच्यानंतर शिंक येणे, ढेकर येणे, जांभई येणे, भूक लागणे, तहान लागणे, अश्रू येणे. बऱ्याच वेळेला आपण आपले इमोशन्स जे आहेत ते कोणासमोर मांडत नाही. जे अश्रू आहेत ते तिथेच लपवले जातात, बाहेर आपण त्यांना येऊ देत नाही. तर हा असा अश्रू वेग सुद्धा जो आहे, म्हणजे आपण इमोशन्सना कुठेतरी आपण बळजबरीने थांबवून ठेवतो. निद्रा म्हणजे अर्थात झोप येते पण झोपत नाही. म्हणजे आज मला हे काम पूर्ण करायचं आहे, मला हे असाइनमेंट पूर्ण करायचं आहे, मुलांच्या परीक्षा वगैरे असतात तेव्हा ते रात्रभर नाईट मारून वगैरे अभ्यास करतात. ह्या अशा ह्याच्यामध्ये झोप येते पण ते अवॉइड केलं जातं किंवा त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं, तेव्हासुद्धा आपल्याला काही त्रास होऊ शकतो. आणि शेवटचा आहे तो परिश्रम केल्याच्या नंतर जो श्वास लागतो. म्हणजे तुम्ही खूप काहीतरी काम करून आलायत किंवा खूप धावून आलायत पण तुम्हाला ते दाखवायचं म्हणजे श्वास खूप लागलाय, खूप जोरात जोरात उच्छ्वास होतोय, श्वासोच्छ्वास खूप जोरात होतोय, पण तुम्ही तो तसंच दाबून ठेवताय, तो बाहेर काढत नाहीये. काहीतरी कारणामुळे आपण तो लपवतो. असं जेव्हा होतं तरीसुद्धा आपल्याला काही त्रासांना पुढे सामना करावा लागतो. या व्यतिरिक्त वाग्भटांनी खोकला, म्हणजेच खोकला येतोय तुम्हाला पण तुम्ही कुठेतरी मीटिंगमध्ये बसलाय किंवा खूप म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये आहात, खूप लोकं आहेत आजूबाजूला, मग आपण आता खोकायचं कसं वगैरे, अशा वेळेस असा विचार आपल्याला आपल्या मनात कधीतरी येतो आणि आपण हा खोकल्याचा म्हणजे कास हा जो वेग आहे तो तसाच शरीरात बळजबरीने दाबून ठेवतो. तर हा कास वेग सुद्धा असा जर तुम्ही शरीरात आला आहे आणि परत थांबवून ठेवलात तरी देखील त्रासदायक ते ठरू शकतं.
आणि ह्या व्यतिरिक्त मी विचार करत असताना, पेशंट बघताना मला हल्ली असं जाणवतं किंवा खूप असं ट्रेंड झालं आहे आजकाल, की आर्तव हा जो वेग आहे, आर्तव म्हणजे हा वेग नाही आहे, पण आर्तवसुद्धा म्हणजेच आपल्याला महिन्याला मुलींना जी पाळी येते, ती सुद्धा काही कारणास्तव, की आज पूजा आहे घरात किंवा काहीतरी सणवार आहे किंवा माझा काहीतरी इव्हेंट आहे, मला काहीतरी आज तो दिवस महत्त्वाचा आहे, मला तेव्हा एकदम फ्री राहायचं आहे म्हणून सुद्धा औषधी घेऊन आर्तव जे आहे म्हणजे दर महिन्याला येणारी पाळी आहे ती मुली अगदी सर्रास पुढे ढकलतात किंवा आधी आणायचा प्रयत्न करतात किंवा औषधी किंवा इतर काही युक्त्या सुद्धा करून त्या गोष्टी केल्या जातात. पण अगेन ते सुद्धा तुम्ही अनैसर्गिकरित्या केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. आज आपण पटकन काही असे वेग पटकन डिटेलमध्ये बघूया की जे आपण अगदी डेली रुटीनमध्ये नोईंगली किंवा अननोईंगली आपल्याकडनं ते धारण होतात किंवा बळजबरीने शरीरात तसेच थांबवले जातात, पण त्याचा पुढे काय त्रास होऊ शकतो हे आपण बघूया. सगळ्यात आधी आहे आपण आता बघतोय तो मूत्रवेग. मूत्रवेग म्हणजे अर्थात आपल्याला कधीतरी खूप जोरात युरिनेशन करायला जावं लागतं, पण खूप बिझी शेड्यूल असतं किंवा ती वेळ नसते किंवा आपण कुठेतरी अशा ठिकाणी असतो की जिथे आपण जिथे कुठेही आपल्याला तशी सोय उपलब्ध नसते. मग अशा वेळेला आपण घरी पोचायची वाट बघतो. तो हा मूत्रवेग जेव्हा आपण तसाच थांबवून ठेवतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये किंवा पेल्विक रिजनमध्ये आपल्याला शूल म्हणजे पेन जाणवू शकतं. शिरशूल होऊ शकतो. बऱ्याच लोकांना डोकं दुखण्याची सवय असते. म्हणजे एक सर्टन दिवसाचा वेळ झाला की आपल्याला शिरशूल होतं म्हणजेच डोकं दुखू लागतं. तर आपल्याकडनं अशा प्रकारची काही चूक होते का? हे तुम्ही नक्की विचार करून बघा, की आपल्याकडनं कुठला वेग नाही ना थांबवला जाते म्हणून तर आपलं डोकं नाही ना दुखत आहे. हे एखादं कारण असू शकतं किंवा शरीर थोड्या काळानंतर फ्युचरमध्ये शरीर वाकलेलं जाणवू लागतं. तर मूत्रवेग हा जो आहे हा थांबवल्यामुळे बळजबरीने शरीरात तसाच दाबून ठेवल्यामुळे काही कालानंतर विमानं म्हणजे शरीर झुकल्याप्रमाणे सुद्धा दिसू लागतं. सो म्हणून मूत्रवेग हा तसाच धारण करणं, त्याला बळजबरीने शरीरात तसंच धारण करणं हे खूप चुकीचं आहे. हे असं बिलकुल होता कामा नये. पुरुषवेग म्हणजे अर्थात मलवेग, की वेग आलेला आहे, अर्ज आलेली आहे, पण आपण काही कारणास्तव जात नाही आहे, अडथळा म्हणजे आपल्याला सोय नाही आहे किंवा काहीही कारण असू शकतं. पण जर असं झालं तर म्हणजे जो वेग आहे, जो तसाच थांबवला गेला, रोखला गेला, तर बेंबीच्या खालचा भाग म्हणजे ओटीपोटाचा भाग तुमचा दुखू शकतो किंवा शिरशूल म्हणजे डोकं दुखू शकतो. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन म्हणजे अगदी लाँग टर्म क्रॉनिक कॉन्स्टिपेशनसारख्या गोष्टी ज्या असतात त्या ह्या कारणामुळे मलबद्धता किंवा मलावष्टंभ हे जे आपण म्हणतो ते हा मलवेग जो आहे हा सतत धारण केल्यामुळे त्याला बळजबरीने थांबवल्यामुळे हा कॉन्स्टिपेशनसारखे किंवा मलबद्धतासारखे सिम्टम्स आपल्याला दिसू शकतात किंवा हार्ड स्टूल म्हणजे खूप खूप कडक संडासला होणं ही जी गोष्ट आहे की बऱ्याच लोकांना आजकाल भेडसावते. अगदी सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना स्पेशली स्टुडंट्सला सुद्धा ही गोष्ट भेडसावते. तर ह्याचं कारण मुळात हा वेग खूप वेळ धारण केल्यामुळे सुद्धा असू शकतं. वमन म्हणजे अर्थात आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपला दिवस आजचा जरा कुठेतरी ॲसिडिटी झाली आहे किंवा असं काही लोकांना सिम्पटम्स दिसतात किंवा गाडी लागली आहे ॲज इन ट्रॅव्हलचा ट्रॅव्हलिंग करताना जो नॉशिया येतो, पण सगळी लोकं आत्ता समोर आहेत, तर मी कशी उठू किंवा मी कसं हे करू किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास होईल का, असा विचार करून ते वमन आहे, तो उलटीचा वेग आहे, तो बाहेर काढला जात नाही. आणि ते तसंच जर शरीरात बळजबरीने दाबून राहिलं तर आपल्याला अरुची म्हणजेच चव नष्ट होणं म्हणजे कुठलंही अन्न खाऊ नये असं वाटणं किंवा शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर न येता शरीरात तसेच राहिल्यामुळे कंडू म्हणजे शरीराला खाज येणे म्हणजे आपण जर आपल्याला असे काही सिम्पटम दिसत असतील ह्याच्यातनं मला एवढंच सांगायचं की तुम्हाला जर वाटत असेल की नाही म्हणजे ना हल्ली अंगाला खूप खाज येते तर आपण अशा प्रकारे काही चूक केली आहे का? अर्थात ह्या सगळ्यासाठी जर वेळेत आपण औषधी उपचार केले तर आपण ह्या सगळ्यातनं नक्कीच बरं होऊ शकतो.
पण हे करणंच टाळलं तर जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो. मग कंडू म्हणजे जर वमनाचा वेग आहे तो आपण थांबवला तर कंडू म्हणजे अख्ख्या अंगाला खाज येणं असं होऊ शकतं. फ्युचरमध्ये पुढे जाऊन जर हे तसंच चालू राहिलं तर पांडू म्हणजे ॲनिमिया सारखे रोग होऊ शकतात किंवा कुष्ठरोग सुद्धा म्हणजे स्किन डिझीज जे आहे ह्याला सुद्धा आपण बळी पडू शकतो. त्याच्यानंतर आपण बघतो एक शवथू. शवथू म्हणजे शिंका येणं. शिंका आपल्याला असं बऱ्याच वेळेला होतं की खूप सारी माणसं आहेत, मग मी कसा शिंकू कसं, नाकावर कसा हात ठेवू किंवा आता खिशातनं रुमाल कसा काढू, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आपण लाजे खातर भेडसावत असतात. तर अशी जर शिंका आपण तशीच दाबून ठेवली, ती शरीराच्या बाहेर येऊ दिली नाही, तर शिरशूल म्हणजे डोकं दुखणं, इंद्रिय दौर्बल्य म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, घसा, ह्या सगळ्या ही जी इंद्रिय आहेत त्यांच्यावर त्यांना दुर्बलता येऊ शकते. त्यांच्यावर ते प्रेशर येऊन त्यांची काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होऊ शकते. अर्धावभेदक, अर्धा डोकं जी दुखण्याची जी सवय असते बऱ्याच लोकांना, ती सुद्धा याच्यामुळे फ्युचरमध्ये निर्माण होऊ शकते. त्यानंतर आपण बघतोय उद्गार म्हणजे ढेकर. ढेकर म्हणजे काय की ज्यावेळेस आपलं अन्न आपल्या शरीरात आपलं शरीर म्हणजे पोट भरलं जातं किंवा आपल्याला एक समाधान प्राप्त होतं अन्न भरल्याच्या नंतर. ते पोट भरल्याची जी एक काय म्हणतो आपण त्याला, जी साईन आहे त्याला आपण म्हणतो की हा ढेकर आला म्हणजे आता तृप्त झालोय आपण. पण आपण जर 4 लोकांमध्ये बसलोय तर आपण आता ढेकर कसा देणार, म्हणजे त्या लाजे खातर आपण तो ढेकर तसाच थांबवतो. तर असं जर हा उद्गार म्हणजे ढेकर हा आहे जो, तो जर आपण थांबवला तर अगेन अरुची होऊ शकते. त्यासोबत उचकी लागू शकते. म्हणजे आपण असं बऱ्याच वेळा तुम्ही असं मार्क पण केलं असेल की उचकी लागते किंवा खोकला येतो किंवा छातीत सुद्धा कधी कधी दुखू शकतं की तो ढेकर पटकन बाहेर आला नाही किंवा आपण बोलता बोलता ढेकर आला आणि बोलतोय ढेकर येतोय असं सायमल्टेनियसली एखादी वेळेला झालं तर खूप मोठा ठसका लागू शकतो किंवा खोकला येऊ शकतो त्या ठसक्यानंतर आणि मग छातीत दुखतं असंही होतं. सो म्हणून हा ढेकर सुद्धा जो आहे तो ढेकराचा जो वेग आहे, जी अर्ज आहे ती तशीच थांबवून न ठेवता ती व्यवस्थित बाहेर येणं गरजेचं आहे. जृंभा म्हणजेच काय की यॉनिंग. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा एक साधारण की तोंड उघडता आपोआप आणि आपण छान जांभई देतो, पण कुठेतरी ऑफिसमध्ये बसलोय, वर्गात बसलोय, टीचर ओरडतील असं काहीच होतं. अर्थात जुंभा येणं म्हणजे तुमची झोप पूर्ण नाही झाली आहे म्हणून झोप पूर्ण होणं, निद्रा पूर्ण घेणं हे आवश्यक असतं. पण जर जुंभा येते म्हणजे जांभई येते पण ती आपण पर्पजफुली थांबवली तर आपल्याला अगेन विमान म्हणजे पुढच्या फ्युचरमध्ये शरीर झुकल्याप्रमाणे होऊ शकतं. त्यानंतर आहे क्षुधा. क्षुधा म्हणजे भूक. अर्थात जर भुकेचा वेग तुम्ही थांबवला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच वेळेला आपल्याकडनं असं होतं की भूक लागली आहे पण जेवायची वेळ झाली नाही किंवा भूक लागली आहे पण काहीतरी मीटिंग सुरू आहे म्हणून मी जेवलोच नाही आणि मी नंतर विसरूनच गेलो, असं खूप वेळा पेशंट सांगतात. म्हणजे आणि ही म्हणजे तो भुकेचा वेग जो आहे तो आपण पर्पजफुली थांबवतो. मग तसं झालं तर अर्थात आपल्याला कृशता येईल म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं बारीक होणं, दुर्बलता येईल, अंगात कुठल्याही प्रकारचं बळ राहणार नाही, अरुची. मग एकदा ती भूक निघून गेली की आपल्याला पुन्हा खावंसं वाटत नाही किंवा तोंडाला चव येत नाही. अंगमर्द म्हणजे अंग दुखायला लागतं कारण अंगात एनर्जीच नसते. म्हणून क्षुधा हा वेग सुद्धा, भूक ही सुद्धा थांबवू नये. ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेला योग्य मात्रेत आहार घेणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर बघतोय आपण पिपासा म्हणजेच तहान. तहान लागली आहे आणि नाही प्यायलो पाणी, विसरलो किंवा नाही अवेलेबलच नव्हतं, आज मी पाणी बॉटलच आणायला विसरलो, असं बऱ्याच वेळेला होऊ शकतं. तर अगेन असं व्हायला नको. जर झालं तर मग मुख म्हणजेच तोंडाचा जो भाग आहे, कंठ शोष होतो म्हणजे त्याच्यात एक ड्रायनेस येतं, आपल्याला जाणवतं. आपण खूप वेळ पाणी नाही प्यायलो तरी आपल्याला जाणवतं की नाही माझा घसा खूप कोरडा झालाय. जी टीचर्स लोक आहेत ज्यांना खूप वेळ बोलावं लागतं किंवा गायक आहेत जे रियाज सतत करत असतात अशा व्यक्तींना हा जो वेग आहे हा सारखा येऊ शकतो किंवा खूप जास्त उष्णतेत आपण असू तरी देखील आपल्याला हा वेग येऊ शकतो. पण त्याच वेळेला पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं, नाहीतर ते एक मॉइश्चर आहे ते शरीरातलं कमी होऊ शकतं आणि दौर्बल्यता, अवसाद म्हणतो आपण त्याला, तो येऊ शकतो. आणि श्रम म्हणजे थकायला होऊ शकतं अर्थात, कारण पाणी हेच जीवन आहे. तेच आपण कमी घेतलं तर आपण आपलं शरीराचं जे मेकॅनिझम आहे ते कुठेतरी हॅम्पर होऊ शकतं. त्यानंतर आहे की अश्रू. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सगळ्यांसमोर रडू शकत नाही किंवा इमोशन्स दाबले जातात किंवा कोणतरी आपल्याला हसेल म्हणून आपण ते इमोशन्स दाबून ठेवतो किंवा अश्रू डोळ्याच्या बाहेर येऊ देत नाही.
असं आपल्याकडनं जर झालं तर प्रतिशय म्हणजे सर्दी खोकल्यासारखे ज्या व्याधी आहेत त्या होऊ शकतात. नेत्ररोग होऊ शकतात, ज्या डोळ्यांच्यावर प्रेशर येऊ शकतं आपल्या, आणि त्यामुळे नेत्ररोग आपल्याला फ्युचरमध्ये होण्याचा संभव असतो. त्यानंतर अगेन भ्रम म्हणजे चक्कर आल्याप्रमाणे वाटणं, डोकं जड होणं, अशा प्रकारे सुद्धा सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. आणि सगळ्यात शेवटचा की श्रम केल्यानंतर म्हणजे खूप एखादं आपल्याकडनं फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली आहे, खूप मोठ्याने आपल्याला श्वास लागला आहे, पण तो आपल्याला दाखवायचा नाही आहे, किंवा आपण तो कुठेतरी थांबवून ठेवला तरी देखील आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्याने मूर्छा म्हणजे चक्कर येऊ शकते, फ्युचरमध्ये हृदयाचे रोग होऊ शकतात. म्हणजे जर आपल्याकडनं असं होत असेल आणि आपलं म्हणजे खूप आपण पळतोय किंवा खूप धावत धावत आज ट्रेन पकडावी लागली आणि जर खूप मोठ्याने श्वास आलाय, म्हणजे खूप छातीत धडधड होते, तर एका जागी शांत बसावं, त्या श्वासाला पूर्णपणे बाहेर येऊन नॉर्मलाइज होऊ देणं आणि मग आपली पुढची ॲक्टिव्हिटी करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला पुढे जाऊन काही मोठ्या रोगांचा सामना करावा लागू शकतो. सो आजचा हा व्हिडिओ होता अधारणीय वेगांबद्दल, की जे वेग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण नोईंगली किंवा अननोईंगली बळजबरीने थांबवतो, जे थांबवले नाही पाहिजेत. अर्थात आपण आता अशा युगात आहोत की आपल्या आजूबाजूच्या ज्या परिस्थिती आहेत त्याच्याशी डील करता करता ह्या गोष्टी मागे राहतात, पण ह्या गोष्टींना कम्प्लिटली इग्नोर करणं हे त्याच्या मागचं सोल्युशन नक्कीच नाही आहे. तुम्ही तुमच्यासाठीचा शिंक आली आहे किंवा सू आली आहे म्हणा, तर त्याच्यासाठीचा 1 मिनिट अर्धा मिनिट तरी नक्कीच तुमच्यासाठी स्पेअर करूच शकता. आणि जे वेग आहेत, जे अर्जेस आहेत, त्यांना त्याच्यापासून शरीराला मुक्त करू शकता, कारण त्याच्यानेच आपल्या शरीरातले हे जे रोग व्याधी म्हणजे व्याधी होण्याची कारणं किंवा टॉक्झिन्स आहेत ते शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि आपला रुटीन लाईफ आहे ते एकदम सुखकर होऊ शकतं. सो म्हणून नक्की